नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे मराठी माहिती या युट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या 16 जिल्ह्यांना झाला पीक विमा मंजूर। तर हे 16 जिल्हे कोणते व या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती पीक विमा मंजूर झालेला आहे व हेक्टरी किती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याला किती पीक विमा मंजूर झालेला आहे आणि तो कधी मिळणार आहे याची संपूर्ण माहिती मिळेल। तर मित्रांनो, नुकताच जो पीक विमा अग्रिम मंजूर झालेला आहे व जो मागचा पीक विमा आहे तो पीक विमा देखील 16 जिल्ह्यांना मंजूर झालेला आहे। तर हे 16 जिल्हे कोणते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपन्यांना आदेश देखील दिलेले आहेत की लवकरात लवकर पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करा, जमा करा। कारण या मागच्या पावसाच्या खंडामुळे शेतकरी खूप अडचणीत आहे आणि आर्थिक संकटात आहे। त्यामुळे शेतकऱ्याला मदत करण्याचं काम शासन या पीक विम्याच्या माध्यमातून करत आहे आणि यावर तातडीने काम देखील चालू आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे 16 जिल्हे कोणते। चला तर मग पाहूयात हे 16 जिल्हे कोणते व कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम मंजूर झाली, कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळे यासाठी पात्र झालेले आहेत ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग पाहूया। आता आपण पाहणार आहोत ते 16 जिल्हे कोणते। तर पहिला जिल्हा आहे बुलढाणा। बुलढाण्याला देखील बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपन्यांना आदेश दिलेले आहेत की पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करा। तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील 8 महसूल मंडळे पीक विम्यासाठी पात्र आहेत व 15,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला रक्कम मिळणार आहे। दुसरा जिल्हा आहे अहमदनगर। अहमदनगर जिल्ह्यातील मित्रांनो 74 महसूल मंडळे पात्र झालेले आहेत पीक विम्यासाठी व प्रति हेक्टर 20,000 रुपये इतकी रक्कम अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी देखील पीक विमा कंपन्यांना अधिसूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। तर तिसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। मित्रांनो, संभाजीनगर मधील शेतकऱ्यांना 10,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे रक्कम जी आहे ती वितरित होणार आहे, मिळणार आहे। तर या पुढचा जिल्हा आहे मित्रांनो नाशिक। नाशिक मधील सर्वच मंडळे मित्रांनो पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत आणि प्रति हेक्टर 20,000 रुपये एवढी रक्कम नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे। त्या पुढचा जिल्हा आहे लातूर। लातूर मधील तब्बल 60 महसूल मंडळे पीक विम्यासाठी पात्र आहेत व प्रति हेक्टर 8,000 रुपये इतकी रक्कम लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। या पुढचा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्यातील मित्रांनो 36 महसूल मंडळे पात्र झालेली आहेत व प्रत्येक प्रति हेक्टर रक्कम मित्रांनो धाराशिव जिल्ह्यासाठी आहे 22,500 रुपये। तर मित्रांनो, या पुढचा जिल्हा आहे अकोला। अकोल्यातील 52 महसूल मंडळे पीक विम्यासाठी पात्र आहेत व प्रति हेक्टर 20,000 रुपये एवढी रक्कम अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। मित्रांनो, त्यानंतरचा जिल्हा आहे पुणे। पुणे जिल्ह्यातील 3 तालुके या पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत व त्यांना लवकरच पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। या पुढचा जिल्हा आहे मित्रांनो बीड। बीड जिल्ह्यातील तब्बल 87 महसूल मंडळे या पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत मित्रांनो आणि राज्यातील हा सर्वात जास्त आकडा आहे व बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा जो आहे तो मंजूर झालेला आहे मित्रांनो। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 12,500 रुपये एवढी रक्कम प्रति हेक्टर प्रमाणे त्यांच्या खात्यात वितरित होणार आहे मित्रांनो। या पुढचा जिल्हा आहे परभणी। परभणीतील तब्बल 42 महसूल मंडळे पीक विम्यासाठी पात्र झालेली आहेत व 10,000 प्रति हेक्टर एवढी रक्कम परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहे। मित्रांनो, आपण पाहिलेल्या या सर्व जिल्ह्यातील जे जिल्हाधिकारी व पीक विमा कंपन्या आहेत यांना कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देखील आदेश देण्यात आलेले आहेत व लवकरात लवकर पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो।